नमस्कार, मी भारती. तर आज शुभ सकाळ. आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ, आनंदी, आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज आहे ना, मी जाणार आहे बाहेरगावी. तर बाहेरगावी जाण्यासाठी मी काय काय तयारी केली त्याआधी मी आहे ना, सकाळी सकाळी भाकरी करून घेणार आहे. तर आज मी गॅसवरच भाकरी करून घेणार आहे. तर त्यासाठी मी मध्येच माझ्या मुलीने चहा मागितला, म्हणून मी त्यांच्याशी बोलत होते. तर मी पापड काढून घेतलेले आहे, तांदळाचे पापड, तांदळाचे तिखट पापड मी बनवले. तर ते तांदळाचे पापड पण मी काढून घेतले एकीकडे भाजण्यासाठी, आणि गॅसवरती आता भाकरी करून घेत आहे. बाहेरगावी जायचं आहे म्हणून थोडंसं सकाळी सकाळी लवकरच आवरून घेत होती मी. आणि हे असे पापड भाजून घेतले. भाकरी माझ्या करून झालेल्या आहेत आणि मी केलेली आहे गरमागरम शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी. हे चष्म्यासाठी चष्म्याचं बॉक्स तेही घेतलं आहे मी. आणि आता प्रवासात ॲसिडिटी, मला गाडी लागते म्हणून ॲसिडिटीची एक बॉटल घेऊन घेतलेली आहे मी. आणि अजून दुसरं साहित्य घेतलं आहे मी. माझ्या बारीक निरीक वस्तू मी बऱ्याच ठेवल्या गेलेल्या होत्या, त्याही मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर मी सर्वप्रथम नेलपेंट घेतली, एक क्लिप घेतली केसांची, क्लचर घेतलं, व्हॅसलिनची डबी घेतली, डोळ्यांचा ड्रॉप घेतला, काही पाय वगैरे दुखला तर क्रीम घेतलेला आहे, बॉडी लोशन घेतलं आहे, चेहऱ्याला लावायचा क्रीम, सिंदूर, पेन्सिल, ब्रश आणि कंगवा आणि ॲसिडिटीची माझी बॉटल, एवढं मी ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर माझा चष्मा घरही मी चष्मा भरून बॅगच्या एका साईडला चेन आहे त्या बॉक्समध्ये मी भरून घेतलं आहे. बॅग व्यवस्थित अशी रचून मी भरून घेणार आहे. आणि मी सर्व तयारी झाल्यानंतर मी आलेली आहे आता माझ्या माहेरी. मी माहेरी येऊन लागलेली आहे. आणि आल्यानंतर मी घरासमोरचा माझ्या माहेरचा परिसरही मी तुम्हाला दाखवते. तर घरासमोर आहे ना, कांदे काढणीचं काम चालू आहे. माझ्या आई शेतामध्ये कांदे काढते. ही भावाचं घर आहे, बघू शकता तुम्ही. आणि घरासमोरच शेत आहे, त्या शेतामध्ये लाल कांदे काढण्याचं काम चालू आहे. तर मीही आईकडे शेतातच जात होती. म्हटलं बसण्यापेक्षा आता थोडा वेळ आपण आईला कामात मदत करावी, म्हणून मी लाल कांदे काढू लागले. आणि माझे काका आलेले आहेत, म्हणजे काका म्हणजे माझे 3 नंबरचे चुलते. तर त्या काकांबरोबरच मी बाहेरगावी जाणार आहे प्रवासासाठी. तर ते कुठं जाणार आहे मी तुम्हाला दाखवेनच. तर हे माझी भावाची मुलं, तर त्यांना मी खुरपं सांगितलेलं आहे, तर तो खुरपं घेऊन येतो आहे. त्याने माझा व्हिडिओ थोडासा मोबाईल हलवतच काढलेला आहे. आणि मी आणि आई कांदे उपटायला आम्ही सुरुवात केलेली आहे. कांद्यांची विरळणी होऊन गेलेली आहे, म्हणजे 2-3 वेळा कांदे काढून झालेले आहेत. आता शेवटचे थोडेफार राहिलेले कांदे, कारण लाल कांदे ही 2-3 टप्प्याटप्प्याने काढावे लागतात. 1-1.5 तास मी कांदे काढू लागली. माझ्या भावाला आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. कांदे काढून झाला. हा माझा भावाचा बंगला. भाऊ हा शेतकरी, शेती कामच करतो. आणि त्याचं ट्रॅक्टर वगैरे परिस्थिती, भाऊ घरी नव्हता, नाहीतर मी भावालाही तुम्हाला या व्हिडिओत दाखवलं असतं. बाहेरचं घर बघा किती छान सुंदर असं माझ्या भावाचं घर आहे. आणि आता मी जाणार आहे वरती, टेरेसवरती. तर तुम्हाला मी सर्व तेथील आजूबाजूतील मळ्यातील वातावरण दाखवणार आहे. खूप छान असं वातावरण आहे. यावर्षी पाऊस चांगला पडलेला आहे, म्हणजे पडलेला होता. पावसाळा चांगला असल्यामुळे छान वातावरण आहे. नाहीतर मागच्या वर्षी आहे ना, मी बऱ्याच वेळा माहेरी आले, परंतु काय झालं ना, मला व्हिडिओ बनवण्याची इच्छाच निर्माण नाही झाली, कारण खूप दुष्काळ परिस्थिती होती की त्यांच्याकडे बघून वाईट वाटायचं. आजूबाजूला सर्व पिकं अशी, शेतांमध्ये पिकं नाहीत, हिरवळ नाही, त्यामुळे वाईटच वाटायचं. तर चला बघूया माझ्या भावाच्या गच्चीवरून पूर्ण शेतमळा किंवा आजूबाजूचा परिसर कसा दिसतो ते. ही आहे गच्चीवरती तुरीच्या शेंगा वाळत घातल्या आहेत, बघू शकता. किती छान अशा मस्त तुरीच्या शेंगा वाळत घातल्या. ही पाण्याची टाकी आहे.
हे बघा किती छान अशी पिकं बहरलेली आहे शेतामध्ये. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा ध्वज माझ्या भावाने लावलेला आहे त्याच्या घरावरती. आणि खूप एक महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या लहान थोरांना सर्वांना एक प्रेरणा देणारे शूरवीर असे योद्धा होऊन गेले. आपल्याला अभिमानच आहे सर्व महाराष्ट्रीयांना. आणि आता मी तुम्हाला परिसर दाखवते. ही पुढची बाल्कनी. इकडं चालू आहे डाळिंब लागवड करता येते. आणि इकडं चालू आहे माझी वहिनी आणि आई कांदे उपटते. मी पण उपटू लागत होते त्यांना, थोड्या वेळ उपटू लागले. आणि हा डोंगर, समोरचा डोंगर, गुरे चरताय. आता पाणी कमी झालं आहे कारण आता होळी येईलच थोडे दिवस. म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्या एंडिंगपर्यंत पाणी नसतं, म्हणजे कमी होऊन जातं पाणी, विहिरी आटायला लागून जातात. परंतु काही का असे ना 2-3 महिनेच उन्हाळा जाणवतो. परंतु जर पाऊसच खूप कमी पडला तर मग पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा तिन्ही ऋतूत दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. गुरांना चारा वगैरे उपलब्ध राहत नाही. हा आहे गहू कापलेला. तर गहू कापून झालेला आहे आणि त्याच्यात बकऱ्या चरताय. छान असा सुंदर परिसर बघू शकता तुम्ही. आजूबाजूला माझ्या माहेरी डोंगर आहेत. इकडं पण छोटी टेकडी आहे. एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. माझे व्लॉग्स मला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर लाईक शेअर करा.